एक्सरेज हो गया. हो 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 चल घ्या. हो चांगलं हो द्या. खूप काळात खूप आनंद झाला. त्याच्यात सापड खावी लागली, शाई फेकण्यात आली, नाही नाही तिथे त्याला झोपावं लागलं मच्छरामध्ये याच्यामध्ये. आज त्याचा एवढा मोठा विजय झाला, खूप मोठे विजय झाला आज. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. हो, आनंद अश्रू आहेत हे त्याचे. माझ्या लेकराचा आज विजय झाला. त्याला टायफॉइड झाला, सगळ्या याच्यातनं आज त्यांनी हे केलं, विजय मिळवून आणला आज. रात्रभर झोपलो होते आम्हाला, 3-3 पर्यंत पहाटच्या झोपा येत नव्हत्या. लेकराचं काय होतंय काय नाही एवढं आम्ही परेशान होतो. आज खूप छान वाटायला लागलंय. एकाच्या कष्टाचं चीज झालं, चीज झालं, त्याच्या कष्टाचं चीज झालं. 2.5 महिने झाले ना, त्याला झोप सुद्धा नाही, काहीच नाही. जसा तो गोष्टहून आलेला आहे 6 जूनपासून, तसा तो याच्यामध्ये होता, आज टेन्शन मध्ये होता. आज एकदम मोकळा झाला तो. ठीक आहे. माईक द्या. फक्त मराठीतून 2 प्रश्न. अभिजित दिपकेंनी जे आंदोलन उभं केलं होतं, अखेर शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला. एक वडील म्हणून काय प्रतिक्रिया आहे तुमची? सर, वडील म्हणून त्यांनी जे मुवमेंट चालू केली आणि त्याच्या पहिल्या मुवमेंटला, आणि ते स्वतःसाठी या मुवमेंटमध्ये काहीच नाही, हे इतरांसाठी, दुसऱ्या विद्यार्थ्यांसाठी केले त्यांनी. त्याच्या मुवमेंटला यश आला, त्यांनी जे परिश्रम घेतले त्याला यश आला. त्याविषयी मला एक त्याचा वडील म्हणून गर्व वाटतो. पण आता पुढे काय असणार आहे? कारण की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाय, पण दुसरीकडे ते आता राजकारणात जातील अशी चर्चा सुरू आहे. तुमची काय प्रतिक्रिया असणार त्याच्यावर? तर त्यांनी राजकारणात जाऊ नये हे मला वाटतं. माझी प्रामाणिक इच्छा आहे की त्यांनी राजकारणात जाऊ नये. हे सामाजिक मुवमेंट अशा चालू ठेवाव्यात आणि देशासाठी चांगलं काम करावं. पण आता अभिजित दिपके जर घरी आले तर तुम्ही त्यांना काय सल्ला देणार आहात? त्या सल्ला त्यांना काहीच नाही देणार मी, की तू राजकारणात जाऊ नको एवढा सल्ला मी त्यांना देणार आहे. शेवटची प्रतिक्रिया, या सगळ्या आंदोलनामागे अनेक सिनेमा अभिनेत्र्यांनी किंवा सोनम वांगचुक यांनी सुद्धा उपोषण केलं, त्यांना पाठिंबा दिला. या सगळ्यामध्ये श्रेय कोणाला आहे? सर, हे श्रेय सर्वांचंच आहे. तो पहिल्या 6 तारखेला जेव्हा विमानतळावर दिल्लीच्या उतरला, त्या दिवशी सुद्धा सोनम वांगचुकजी त्याच्यासोबत होते, तिथे आलेले होते त्या दिवशी. आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन त्यांनी जे उपोषणं चालू केले, 26 दिवस उपोषण सोनम सरांनी केले. हा सर्वात मोठा त्याग आहे त्यांचा या चळवळीसाठी. नाहीतर खरं म्हणजे त्यांच्या जीवावर बेतलेला विषय होता. त्यांनी जर ते उपोषण नसतं सोडलं तर ते कदाचित त्यांचा मृत्यू झाला असता. त्याच्यामध्ये त्यांचं खूप मोठं या चळवळीमध्ये योगदान आहे, हे नाकारता येणार नाही. आणि ते तसंच बाकी जे कोणी सोशल वर्कर आहेत आणि त्या संघटनेशी त्याच्या जोडलेले जो कोणी विद्यार्थी आहेत, त्यांनी सुद्धा खूप चिकाटीने ते लावून धरलं आणि त्याला साथ दिली. त्याच्यामध्ये एकट्या अभिजितचं काहीच नाही आहे. या सर्वांचा एक कंबाईन इफेक्ट आहे तो. अखेर शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे. तुमचा मुलगा अभिजित दिपके यांनी अनेक दिवसांपासून जे आंदोलन केलं त्याला कुठेतरी यश मिळाले. आई म्हणून काय प्रतिक्रिया आहे? नाही, आई म्हणून खूप आनंद वाटायला लागला. आज त्याच्या हाताला यश आलं. त्यांनी पहिलंच आंदोलन एवढं मोठं उभा केलं, त्याच्या हाताला यश आलं तर खूप आनंद वाटायला लागला. आता काय पुढचं पाऊल काय असणार आहे? कारण की अनेकांचा असं सल्ला आहे की त्यांनी राजकारणात जावं. अनेक जे युवक आहेत ते सुद्धा म्हणतात की अभिजित यांनी राजकारणात यावं. आई म्हणून तुमचा काय त्यांना सल्ला असणार आहे? आई म्हणून आता बघू, त्याला विचारू तो काय करतो काही नाही. आता मला तर काही सांगता येणार नाही ना, सर्व त्याच्यावरच राहील ना. पण इतक्या दिवसांपासून जे आंदोलन होत होतं त्याच्यात लाठीचार्ज झाला, त्यानंतर अभिजित दिपके स्वतः यांना 1-2 वेळेस मारहाण सुद्धा झाली. आई म्हणून कुठेतरी अशी भीती होती मनात? भीती फार होती ना, भीती फार वाटायची. तो एखाद्या वेळेस स्टेजवर नाही दिसला की पोरांना म्हणायचं, अरे तो स्टेजवर नाही दिसत आहे, लक्ष ठेवा. काही झालं तर आम्ही इकडं काय करणार? तर नाही काकू, तो आहे, तो झोपलेला आहे. मग पोरांनी जेव्हा व्हिडिओ कॉल दाखवला की तेव्हा बरं वाटायचं की तो स्टेजवर आहे म्हणून.